मिरजेत राहुल गांधी यांचे पोस्टर पायदळी तुडवून जाहीर निषेध. AI समिटमध्ये काँग्रेसच्या गोंधळ प्रकरणी भाजप महिला मोर्चा आक्रमक. भारत देश तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार कदापि सहन करणार नाही, स्वातीताई खाडे यांचा इशारा. आज मिरजेत माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा स्वातीताई खाडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे पोस्टर पाडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. AI समिटमध्ये गोंधळ घातल्याच्या निषेधार्थ भाजपाने देशातील विविध राज्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. दिल्लीतील भारत मंडपम येथे इंडियन युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी AI समिट 2026मध्ये भारत अमेरिका व्यापार कराराविरोधात निदर्शने केली होती. आंदोलनादरम्यान राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा शर्टलेस असा उल्लेख केल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारून जोरदारपणे घोषणाबाजी करून पोस्टर महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पायदळी तुडवून संताप व्यक्त केला. महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. यावेळी भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा स्वाती सुशांत खाडे, माजी महापौर संगीताताई खोत, रुपाली देसाई, गायत्री सातपुते, अनिताताई हार्गे, सारिका राहुदे, कपिला पाटील, ज्योती मगदूम, सविता हार्गे, सुनीता रुपनर कुपवाड, जयश्री पवार सांगली, रामेश्वरी थोरात सांगली, विद्या धनवडे, वैशाली वाणी, सुष्मिता कुलकर्णी इत्यादी महिला आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या. परदेशी प्रतिनिधींच्या समोर भारत देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार आम्ही कधीही सहन करणार नाही, असा इशारा स्वातीताई खाडे यांनी दिला आहे. आज सांगली जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने आपले दिल्लीमध्ये AI समिट झालं होतं. तिथं काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी येऊन आपल्या देशाला मलिन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या गांधीजींना त्यांनी चुकीच्या पद्धतीने उद्गार काढले, हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आज आम्ही राहुल गांधींच्या विरोधात निषेध करतोय आणि अशा प्रकारे आपल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाला प्रेझेंट करत असताना परदेशांच्या लोकांसमोर त्यांनी आपल्या देशाला अपमान करावं ही आम्ही कोणीही मान्य करणार नाही. आम्ही जाहीर निषेध करतो राहुल गांधींचा. निषेध असो, निषेध असो, राहुल गांधींचा निषेध असो. दिल्ली येथे AI समिट ज्या वेळेला होतं त्यावेळेला काही काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी येऊन महात्मा गांधीजी यांचा जो अवमान केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं भारत देश ज्या गतीनं माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करतोय, विकास करतोय आणि असं असताना देखील आज परदेशाच्या लोकांच्या समोर आपल्या देशाचा जो अवमान केलेला आहे हा कदापिही भारतीय सहन करणार नाहीत. आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं आज या ठिकाणी राहुलजी गांधी यांचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतोय. अशी जी वक्तव्य त्यांच्याकडून होत असतील तर आज भारत देश ज्या गतीनं पुढे चाललेला आहे, आज युवा असतील किंवा तरुण तरुणी असतील सर्वांच्यासाठीच काम करतोय. आज बघितलं सगळेजण मान्य करतायत हा विकास आणि हे होत असताना जर राहुल गांधी किंवा त्यांचे काही कार्यकर्ते या ठिकाणी येऊन आपल्या देशाचा अपमान करत असतील तर आज देशातले युवा असतील किंवा देशातला नागरिक असेल कदापिही सहन करणार नाही. आणि ह्या विषयाला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी कपडे उतरवून वगैरे अशा पद्धतीनं जे कृत्य केलेलं आहे त्यामुळं आम्ही सर्वजण या ठिकाणी महिला मोर्चाच्या वतीनं राहुल गांधी असतील आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय. नमस्कार. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज आम्ही निषेध करत आहोत राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा. आज भारत देशामध्ये होत असलेलं जे सबमिट आहे AIचं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याच्यावरती जगभरातून इतक्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्रतिसाद मिळत असताना आपला देश प्रगतीच्या मार्गावर जात असताना याला निषेध करण्याचं जे काही अतिशय घाणेरडं कृत्य आहे हे काँग्रेस पार्टीकडून झालेलं आहे. यांनी आयुष्यामध्ये देशाला मागं खेचण्याशिवाय काहीही केलेलं नाही आणि ह्याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही महिला मोर्चाच्या सांगली जिल्ह्याच्या अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली इथे उपस्थित आहोत आणि महिलांच्या वतीनं आम्ही निषेध करत आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मीडिया.